नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुका पोलिसांना गावठी पिस्तूल तस्करी करणाऱ्याला गजाआड करण्यात यश आले आहे. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की तालुक्यातील आर्वी गावाकडून मालेगावच्या दिशेने अतिक रफिक शेख हा बेकायदेशीररित्या विनापरवाना देशी बनावटीची पिस्तूल बाळगून जात आहे. रात्रीच्या गस्ती पथकाने आर्वी गावापुढे नाकाबंदी करत सदर इसम अतिक रफिक शेख याला पकडण्यात आले असून त्याच्या बॅगची झडती घेतली असता सुमारे 35,000 किमतीची एक गावठी बनावटीची पिस्तूल आणि 2 काडतूस असा एकूण 37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. नमस्कार, मी PI धनंजय पाटील, तालुका पोलीस स्टेशन धुळे. परवा 28/6/25 रोजी आर्वी दूर क्षेत्र हद्दीमध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एक माणूस अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राऊंड आहे, ते कुठेतरी कोणाला तरी द्यायला किंवा विकायला जात आहे. अशा माहितीवरून, गुप्त माहितीवरून आम्ही तिथे ट्रॅप लावला. ट्रॅपमध्ये PSI कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ, आर्वी दूर क्षेत्र आणि इतर DB स्टाफ यांनी सापळा रचला आणि त्या इसमाला रंगेहात पिस्टलासह पकडलेला आहे. त्याच्यामध्ये एक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. एक पिस्टल, त्याच्यासोबत 2 राऊंड मिळालेले आहे आणि त्याचा मागचा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत. गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे. सध्या 2 दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे. अधिक तपासात इतर आरोपी पण याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.